स्पीड न्यूजमध्ये सुरुवात करूया चक्रीवादळाच्या बातमीनं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा आढावा घेतला। तोक्ते चक्रीवादळामुळे गुजरात आणि दीवमध्ये किती मोठं नुकसान झालंय याचा त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतलाय। तोक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आणि याच नुकसानग्रस्त भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी केली आहे। तर मोदींनी गुजरातमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तात्काळ 1000 कोटींची मदत जाहीर केली। नुकसानीचं प्रमाण मोजण्यासाठी पथकाची घोषणा करण्यात आली आहे। तर मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तर जखमींना 50,000ची मदत देण्यात येणार आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला। चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली। तसंच यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावाही घेतला। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चक्रीवादळाचा प्रभाव 4 जिल्ह्यांमध्ये असल्यानं जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे। यावेळी नुकसानग्रस्त बोटींची देखील त्यांनी पाहणी केली आणि अलिबागमधील नुकसानग्रस्तांशी संवादही साधला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करणार आहे। शुक्रवारी ते सिंधुदुर्ग रत्नागिरीची पाहणी करतील। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते तिथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। तोक्ते चक्रीवादळामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। तोक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। नुकसानग्रस्तांच्या मदतीवर या बैठकीत चर्चा झाली आहे। तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे 20 मे पासून 23 मे पर्यंत सलग 4 दिवस कोकण दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यादरम्यान ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पाहणी करून आढावा बैठक घेतील। तोक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रातही आलं, मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीव, दमण आणि गुजरातचा हवाई दौरा केला आणि त्या पार्श्वभूमीवर ट्विट करत मलिकांनी पंतप्रधानांना हा सवाल केलाय। दापोलीतील ग्रामस्थ अशोक कळंबटे यांच्या घरावर 2 झाडं कोसळली। त्यावेळी ते घरातच होते आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर पत्रा पडल्यामुळे ती जखमी झाली आहे। त्याचवेळी अशोक कळंबटे यांनी नातवाला सुखरूप बाहेर काढलं। नातवालाही थोडीफार दुखापत झाली आहे। मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात एकाच वॉर्डमध्ये 8 घरांवरती झाडं पडल्याची घटना घडली। गेल्या 2 दिवस या घरात राहणारे नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत, परंतु अजूनही महापालिकेनं झाडं काढलेली नाहीयेत। झाडं हटवण्यासाठी नगरसेवकांनी रात्रभर महापालिकेच्या कार्यालयात आंदोलन देखील केलंय। चक्रीवादळामुळे मुंबईत एकूण 812 झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली। वेगवेगळ्या भागात झाडं कोसळून मोठं नुकसान झालंय। सध्या युद्ध पातळीवर ही झाडं हटवण्याचं पालिकेकडून काम सुरू करण्यात आलंय। तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याचे परिणाम अजूनही दिसून येत आहेत। कुर्ला पश्चिम येथील डॉक्टर आंबेडकर चौकातल्या या ठिकाणी काही घरांवरती मोठमोठी झाडं कोसळली आणि त्यामुळे स्थानिकांना निवारा उरलेला नाहीये। या वादळामुळे होत्याचं नव्हतं झालं आणि त्यामुळे सरकारनं मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। जहाजात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे। सुटकेचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। जहाजात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी नौदलानं मोठी मदत केली आहे। हिरा ऑइल फील्डमधील बार्ज P-305 वरच्या जवळपास 150 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकांना यश आले। चक्रीवादळामुळे भारतीय नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौका तसंच ग्रेट शिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्यानं समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। 184 जणांची सुटका करण्यात आली आहे, तर अजूनही शोध मोहीम सुरूच आहे। पालघरमधील वडराई समुद्रातून 137 जणांची सुटका करण्यात आली। कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्यांची सुटका करण्यात आली असून 6 तासांच्या प्रयत्नानंतर बार्जा जहाजात अडकलेल्या 137 लोकांची सुटका करण्यात यश आलं आहे। दमणमध्ये अडकलेल्या काही लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। एका जहाजात अडकलेल्या 78 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय। सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। अडकलेल्या शिपगन जहाजातून लोकांची सुटका करण्यात आली। तोक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील खेड आणि गुहागर तालुक्यांमध्ये सुमारे 15 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या परिसरात अजूनही पंचनामे सुरू असून नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे।
तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून सर्व नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं काम करावं असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिले. त्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 20.22 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात पडलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार दापोली 23 मिलीमीटर, खेडमध्ये 3 मिलीमीटर, गुहागरमध्ये 8 तर चिपळूणमध्ये 18 मिलीमीटर, संगमेश्वरमध्ये 11, रत्नागिरी 43 आणि लांजात 20 मिलीमीटर तर राजापूर तालुक्यात 56 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसमधून अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. लाईट हाऊसमधील 2 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली असून चेतक हेलिकॉप्टरनं ही सुटका केली आहे. मुंबईत जवळून गेलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे वांद्रे खारदांडा इथल्या कोळी बांधवांचंही अतोनात नुकसान झालंय. अनेक कोळी बांधवांच्या बोटी वादळाच्या तडाख्यानं तुटल्या आहेत. 3 कोळी बांधवांच्या बोटी समुद्रात वाहून गेल्यात. गेल्या 50 वर्षातलं हे मोठं नुकसान या चक्रीवादळानं केलं आहे. तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा समुद्र किनाऱ्यावरील बोटींना बसलाय. कोकणातील मच्छीमारांचं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. जोरदार वारे आणि पाऊस यामुळे किनाऱ्यावरील बोटींचं वाऱ्याच्या प्रवाहात नुकसान झालंय. बोटींची मोडतोड झाल्यानं मच्छीमारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. चक्रीवादळात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही भागात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले तर काही भागात अजूनही वीज गायब आहे. काम सुरू असल्यानं नुकत्याच आलेल्या चक्रीवादळानंतर आता 2 दिवसात काही भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय. तर किनारपट्टी भागात महावितरणला मोठा फटका बसलाय. महावितरणचं जवळपास 7 कोटींचं नुकसान झालंय. अद्यापही 127 गावांचा वीज पुरवठा खंडित असल्याचं कळतंय. आणि आता कोरोना रुग्णसंख्येबद्दल राज्यातून एक दिलासादायक बातमी. राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली असून 3 आठवड्यात 2.5 लाख रुग्ण कोरोनामुक्त झालेत. 1 मेला 6 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली होती, पण आज 4,01,000 ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या 24 तासात 34,031 नवे रुग्ण समोर आले आहेत आणि दिवसभरात 594 जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नव्या सूचना जारी केल्या आहेत. कोरोनामुक्तांना 90 दिवसानंतर म्हणजेच 3 महिन्यांना लस दिली जाणार आहे आणि तसंच त्यांना लस घेण्यापूर्वी अँटीजन टेस्ट पण करावी लागणार नाहीये. तर स्तनदा मातांना देखील आता लस घेता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बातमी नागपूरमधून. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं कोविड टेस्टिंग संदर्भात एक मोठं संशोधन केलंय. आता यापुढे कोविड टेस्टिंगसाठी नाकातून किंवा घशातून नमुने घेण्याची गरज पडणार नाही. एका गुळणीच्या माध्यमातून नमुने घेता येणार आहेत आणि याला सलाईन गाल असं नाव देण्यात आलंय. यामुळे नागरिकांना नमुने देताना होणारा त्रास कमी होणार असून कमी वेळेत कोविडचा अहवाल देखील मिळणार आहे. आयसीएमआरनं या संशोधनाला मान्यता दिली असून इतर प्रयोगशाळांना या संदर्भात माहिती आणि मदत करण्याच्या सूचना निरीच्या संशोधकांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य देशात लसीकरणाच्या बाबतीत अग्रेसर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आतापर्यंत 2 कोटींच्या वर लोकांचं लसीकरण करण्यात आलंय. म्युकरमायकोसिस रुग्णांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिस रुग्णांवरती मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आज राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीच्या तुटवड्यामुळे अनेक भागात अडचणी निर्माण होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लसीचा पुरवठा वाढवण्याबाबत केंद्राला सल्ला दिलाय. देशांतर्गत कंपन्यांना साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावा असं गडकरींनी म्हटलंय. बातमी पुण्यातून. पुण्यात आजपासून लसीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मात्र फक्त फ्रंटलाईन आणि हेल्थ केअर वर्कर्सलाच ही दुसरा डोस जो आहे लसीचा तो मिळणार आहे आणि नोंदणी केलेल्या 10% नागरिकांना पहिला डोस दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. पुण्यातील आंबील ओढा इथल्या रमाबाई आंबेडकर लसीकरण केंद्रावर वेगळाच प्रकार अनुभवायला मिळाला. या केंद्रावर लसीचा साठा पुरेसा उपलब्ध होता, मात्र पात्र लाभार्थीच नसल्याचं दिसून आलंय. दररोज लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागत असताना आज मात्र उलट चित्र बघायला मिळालं. कोरोना काळात रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबत नाहीये. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या बजरंगवाडी या ठिकाणी एक युवक बेकायदेशीरपणे रेमडेसिवीर विकण्यासाठी येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 4 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले असून अमित पवार असे आरोपीचं नाव आहे.
ठाण्यात लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं बघायला मिळतंय। कोरोना चाचणी न करताच ठाणे महापालिकेचा बोगस आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे शाखा 5 ने अटक केली। तर 1250 रुपयांच्या बदल्यात आधार कार्ड घेऊन ठाणे महापालिका वैद्यकीय क्षेत्रातील हा कर्मचारी कोरोना चाचणी न करताच खोटे निगेटिव्ह रिपोर्ट देत होता। कोरोनाच्या काळात सर्वाधिक त्रास सहन करावा लागला तो आरोग्य सेवकांना। मात्र आता एक असं पीपीई किट आले ज्यामुळे आरोग्य सेवकांना काहीसा दिलासा मिळू शकतो, कारण या पीपीई किटमध्ये चक्क पंखा लावण्यात आलाय। पुण्यातल्या निहाल सिंग या मेकॅनिकल इंजिनियरला खरं तर ही कल्पना सुचली आणि या विद्यार्थ्याने खास पीपीई किट तयार केले आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पदोन्नतीतल्या आरक्षणावरून नितीन राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठकीत वाद झाल्याची माहिती मिळते। मंत्रिमंडळ बैठकीत पदोन्नतीमधील आरक्षणावरून दोनही मंत्र्यांमध्ये वाद झाला। मंत्रिमंडळ उपसमितीसोबत चर्चा न करता 7 मेला जीआर निघाल्यानं त्यांच्यात वाद झाल्याचं कळतंय। सरकारनं 7 मेला जीआरची सध्या अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते आणि या विषयावर विधी आणि न्याय विभागाचं मत मागवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खत दरवाढ मागे घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला। राज्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात घंटानाद केला जाईल असंही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन केलं जाईल असंही पटोलेंनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर जातात मात्र महाराष्ट्रात येत नाहीत, यावरूनही त्यांनी टीका केली आहे। नवाब मलिकांचा ओएनजीसीवर गंभीर त्यांनी आरोप केलेला आहे। ओएनजीसीने सूचनांकडे दुर्लक्ष केलं, तसंच सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन का केलं नाही असा सवाल त्यांनी केलाय। तसंच ओएनजीसीमुळे कामगारांचा जीव धोक्यात आला, तसंच मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणीही नवाब मलिकांनी केली आहे। आणि आता वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी। वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। 2 जूनपासून या परीक्षा होणार होत्या, मात्र आता 10 जूनपासून या परीक्षा होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली। एमबीबीएस, बीएससी सारख्या सर्व वैद्यकीय परीक्षा येत्या 10 जूनपासून होणार आहेत। सोबतच नर्सिंगच्या पदवी परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बघत आणखी काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। पुण्यातून सुरुवातीला बातमी। पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा 3 लाखांपर्यंतचा उपचार खर्च जो आहे तो आता पालिका उचलणार आहे। तसंच मनपाच्या दळवी हॉस्पिटलमध्ये 15 बेड्स राखीव ठेवण्यात आलेत। पालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत येणाऱ्या तब्बल 140 हॉस्पिटल्समध्ये भरती होणाऱ्या रुग्णांना याचा मोठा फायदा मिळणार आहे। कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराचं नवं संकट आता समोर आलंय। राज्यात आता म्युकरमायकोसिसचं संकट उभं राहत असल्यानं चिंता वाढली आहे। या आजारावर उपचारांसाठी आता राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष आणि उपचाराची यंत्रणा उभी करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागानं दिले आहेत। बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये देखील म्युकरमायकोसिसचा धोका दिसून येतोय। जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या 115 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। नाशिकच्या सिव्हिल सर्जन यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान नाशिकमध्ये कोरोना रुग्णांना आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यामुळे आरोग्य यंत्रणेमार्फत आता या औषधांची खरेदी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आता येत्या 3 दिवसांमध्ये या औषधांचा साठा येणार असल्याचं कळतंय। तिकडे उत्तर प्रदेशातही म्युकरमायकोसिसनं कहर केलाय। लखनौमध्ये 34 जणांना म्युकरमायकोसिस झाला असून आतापर्यंत 4 जणांचा या आजारामुळे मृत्यू झालाय। तर दिलासादायक बातमी म्हणजे या आजारावर एका रुग्णानं मात केली आहे। पाकिस्तानातून भारतात पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न झालाय। काश्मीरच्या सीमेतून ही घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र त्यांचा हा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडलाय। सुरक्षा दलानं केलेल्या गोळीबारात घुसखोर जखमी झाल्याचं कळतंय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता महत्त्वाची आठवण आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची, ती म्हणजे मास्क लावा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।